अखेर सायलीला स्वतःची खरी ओळख पटणार, संपूर्ण भूतकाळ आठवला. ठरलं तर मग मालिकेत पुढे काय घडणार? तोच अपघात, तीच माणसं. अखेर 22 वर्षांनी सायलीला तिचा भूतकाळ आठवणार आहे. ठरलं तर मग मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. याबद्दल प्रेक्षक काय म्हणाले आहेत पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठरलं तर मग मालिका गेल्या 3.5 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. ज्या क्षणाची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. आश्रम केसचा निकाल, प्रिया नागराजचं सत्य समोर आल्यावर आता खरी तन्वी कोण असा प्रश्न सुभेदारांच्या समोर निर्माण झाला होता. अशातच सायलीला वेगवेगळे भास होत होते. त्यामुळे तिने तन्वीचं बालपण जाणून घेण्यासाठी प्रतिमाशी चर्चा केली. छोट्या तन्वीचा आवाज, तिने काढलेली चित्र सगळंच सायलीला स्वतःसारखं वाटत होतं. या दरम्यान मधुभाऊ सुद्धा तूच खरी तन्वी असल्याचेही संकेत तिला देत होते. त्यामुळे सायलीचा आनंद गगनात मावेनासा होत होता. पण अजूनही तिला पूर्ण भूतकाळ आठवलेला नसतो. या सगळ्यांची कल्पना सायली अर्जुनला देते आणि हे दोघेही सायलीचा भूतकाळ शोधून तीच खरी तन्वी असल्याचे पुरावे शोधू लागतात. खरी तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे हे सत्य प्रियाला सुद्धा माहीत असतं. पण अर्जुन आता पुराव्यांपेक्षा एक हटके मार्ग निवडणार आहे. 22 वर्षांपूर्वीचा अपघात ठरलं तर मग मालिकेत रिक्रिएट केला जाणार आहे. रविराज प्रतिमासह सायली एकाच गाडीतून प्रवास करते. अर्जुन दुसऱ्या गाडीत असतो. गाडी अपघाताच्या स्पॉटवर पोहोचवल्यावर गाडीचा ब्रेक लागत नाही. तेव्हा अर्जुन रविराज किल्लेदारांना हँडब्रेक खेचायला सांगतो. या सगळ्या गोंधळात सायली प्रचंड अस्वस्थ झालेली असते. तिला सगळा भूतकाळ आठवू लागतो. आपण पूर्ण आजी आणि सुभेदार कुटुंबियांना कसं बाय बाय करून निघालो होतो, त्यानंतर रस्त्यात झालेला अपघात, या सगळ्या गोष्टी सायलीला जशाच्या तशा आठवू लागतात. महत्त्वाचं म्हणजे यावेळी तिला सगळ्या माणसांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे आता सायलीची स्मृती परत आलेली आहे. तिला सर्व भूतकाळातील नात्यांची ओळख पटलेली आहे. भूतकाळ आठवल्यावर आपण खरी तन्वी असल्याचं समजतात तिचे डोळे पाणावतात. हा विशेष भाग 1 आणि 2 जुलैला स्टार प्रवाहवर रात्री 8:30 वाजता पाहायला मिळणार आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अर्जुनने खूप मोठी रिस्क घेतली. वा, आठवलं बाबा एकदाचं. फायनली मोस्ट अवेटेड प्रोमो. तोच प्रसंग अनुभवल्यावर सायलीला सत्य समजलं. आता ती तन्वी रविराज किल्लेदार म्हणून सर्वांसमोर येईल. किती वर्षे वाट पाहिली, मस्तच, अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान काही प्रेक्षकांनी या मालिकेच्या प्रोमोवर टीका देखील केल्या आहेत. कारण ठरलं तर मग मालिकेची TRP मागील आठवड्यात घसरली होती. ठरलं तर मग मालिकेने बऱ्याच वर्षानंतर नंबर 1चं स्थान गमावलं होतं. ही मालिका महाराष्ट्राची महामालिका होती. मात्र ठरलं तर मग मालिकेने मागील आठवड्यात महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनण्याचा बहुमान गमावला होता. त्यामुळे मालिकेची घसरती TRP पाहून निर्मात्यांनी मालिकेत हा ट्विस्ट आणला आहे असं प्रेक्षक म्हणत आहेत. दरम्यान आता तरी सायलीला खरी तन्वी असल्याची ओळख पटणार का हे 1 जुलै रोजी समजेल. की यामध्येही आणखी काही ट्विस्ट येणार, की मालिकेचं कथानक अजूनही लांबवलं जाणार, या सगळ्या गोष्टी 1 जुलै रोजी स्पष्ट होतील. दरम्यान ठरलं तर मग मालिकेच्या या आगामी ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? ठरलं तर मग मालिकेची TRP घसरल्यामुळे मालिकेत हा ट्विस्ट आणला गेला आहे काय? तसेच ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का? तसेच सायली अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते? या साऱ्यांबद्दलही काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा.